सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनी अद्वय चिद्विलास ज्ञानेश्वर. अद्वय म्हणजे दुसरा नाही, एकच एक अशा चैतन्याचा विलास म्हणजे ज्ञानेश्वर. म्हणजे अनेकानेक संत महंत योगी साधू संन्यासी जे तत्वज्ञानाचा उपदेश करत असतात ते खऱ्या अर्थाने एकमेव अद्वितीय चैतन्याची क्रीडा विलास असतो. आणि त्या चैतन्य क्रीडा आणि विलासातून खेळातूनच हे सर्व संत महंत सगुण साकार रूपे त्या पृथ्वीवर येतात आणि एकच एक अशा चैतन्याच्या अद्वयचित विलासाचं तत्वज्ञान आपणाला सांगतात. आणि त्यांना म्हणायचं हेच असतं की जे एकमेव अद्वितीय चैतन्य आहे हे चैतन्य आणि त्याला जाणू इच्छिणारा त्याला पाहू इच्छिणारा एकच आहे. म्हणजे तत्वम, तू जे शोधतोस ते तूच आहेस असा या सर्व संत महंतांचा आशय असतो. आणि अशा अर्थाने तत्वम ते तू आहेस असे म्हणणारे हे सर्व संत गुरु मार्गदर्शक हे खऱ्या अर्थाने तत्वगुरु असतात. म्हणजे तत्वम ते तू आहेस. बाबा रे, तू जे शोधतोयस ते प्रथमता आणि अंतिमता केवळ तूच आहेस. तू तुलाच शोधतोयस आणि तुझा शोध अंती तुझाच उलगडा तुला करून देईल. अशा अर्थी हे सारे तत्वगुरु आहेत. आता हे जे गुरु आहेत त्यांचं जे प्रेम आहे ते संपूर्ण विश्वाला गवसणी घालणार असं त्यांचं जे करुणेचं प्रेम आहे. म्हणून हे गुरु जर सर्वसाधारणरित्या म्हटलं तर मित्रभावाने म्हणजे विश्वामित्र भावाने म्हणजे विश्वासी मैत्रीभाव त्यांचा जडलेला असतो. म्हणून गुरु तत्वज्ञ हे विश्वामित्र भावात सर्वांशी जोडलेले असतात. परंतु त्यांना जो ऐकतो तो अर्थातच त्यांच्या इतका उदात्त भावनेवर पोचलेला नसतो. म्हणून विश्वामित्र भावाने हे जे गुरु सर्वत्र वावरतात त्या गुरुंकडे पाहताना जो नम्र साधक असतो शिष्य असतो त्याला त्या गुरुबद्दल आईची करुणा त्या गुरुमध्ये आईचं ममत्व दिसतं. आणि असा साधक त्या गुरुना आई म्हणून ओळखतो. आता हे सर्व सांगून झाल्यानंतर अद्वैचित विलास ज्ञानेश्वर हे काव्य ऐका. ज्ञानाई तुकाई स्वरूपाई कृष्णाई माने तत्व गुरु हेची सारे. ज्ञान आई म्हणजे ज्ञानेश्वर आई, तुका आई म्हणजे तुकाराम आई, स्वरूप आई म्हणजे स्वरूपानंद आई आणि कृष्ण आई म्हणजे जे कृष्णमूर्ती आई. म्हणजे ज्ञानेश्वर असोत, संत तुकाराम असोत, स्वरूपानंद असोत, जे कृष्णमूर्ती असोत हे मातृभावाने परिपूर्ण असलेले संपूर्ण विश्वाबद्दल करुणा हृदयात बाळगणारे असे असतात. म्हणून त्यांना ज्ञानाई तुकाई स्वरूपाई कृष्णाई असं म्हटलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ते तू आहेस. पावरे, तू जे शोधू पाहतोस, तू जे कोडं उलगडू पाहतोस ते कोडं जेव्हा तुला उलगडेल तेव्हा तुझंच रूप तुला उलगडेल. तत्वम असं दाखवणारे हे साधू संत ज्ञानाई तुकाई स्वरूपाई कृष्णाई आहेत. आणि उलगडा करू पाहणारा जेव्हा त्याला उलगडा होतो तेव्हा त्याला स्वतःच्याच अस्तित्वाचा उलगडा होतो आणि तो उलगडा तत्वम असतो. म्हणून अशा गुरुना अशा मातृहृदयी गुरुना तत्वगुरु असं मानतात. म्हणून ज्ञानाई तुकाई स्वरूपाई कृष्णाई माने तत्वगुरु हेची सारे. हे ज्ञानेश्वर माऊली असो, तुकाराम माऊली असो, स्वरूपानंद माऊली असो किंवा जे कृष्णमूर्ती माऊली असो हे सर्वार्थाने ते तू आहेस असं सांगणारे तत्व दाखवणारे तत्वगुरु आहेत. पहिलं कडवं आहे ज्ञानाई तुकाई स्वरूपाई कृष्णाई माने तत्वगुरु हेची सारे. आता हे तत्वगुरु दाखवतात ते काय? हे तू तू ते पुन्हा पुन्हा उपदेशती आली असे प्रचिती मम ध्यानी. दॅट म्हणतात ते तूच आहेस आणि तू जे शोधू पाहतोस ते आणि तू एकच आहे. म्हणजे सहा अहम अहम सहा. सहा म्हणजे ते दॅट, हम म्हणजे मी, ते मी आहे आणि मी म्हणजे ते आहे. हा उलगडा
ज्ञानाच्या अंतिम चरणामध्ये साधकाला शिष्याला होतो आणि तोच खरा त्यांचा तत्वम ते तू तू ते पुनः पुन्हा उपदेशती आली असे प्रचिती मम ध्यानी. जे आपण शोधू पाहतो ते आपलंच रूप आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपलाच शोध लागतो. म्हणजे आपण जे शोधतो ते आणि आपण एकच आहोत यालाच म्हणतात वेगळ्या अर्थाने ओहम. मी कोण आहे याचा शोध म्हणजेच मी जे आहे त्या अंतिम तत्वाचा शोध आहे. मी कोण आहे तर मी ती जी अंतिम म्हणजे फर्स्ट अँड फायनल अस्तित्वाच्या मुळाशी असलेली प्रथम आणि अंतिम गोष्ट जी आहे त्याला ते म्हणतात. आणि मी जेव्हा माझा शोध घेतो तेव्हा माझा शोध त्या अंतिम आणि अर्थात प्रथम तत् म्हणजे तत्वामध्ये संपतो. म्हणून कोहमचा जेव्हा मी शोध घेतो तेव्हा माझा शोध अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या प्रथम आणि अंतिम तत्वामध्ये संपतो. म्हणजेच कोहम हा तत्वामध्ये नष्ट होतो आणि मी जातो आणि ते उरते. अशा तऱ्हेचा उपदेश हे साधू संत करतात. ते तू तू ते पुनः पुन्हा उपदेशती आली असे प्रचिती मम ध्यानी. म्हणून साधक म्हणतो मी कोण आहे याचा शोध घेता घेता माझा अंत त्या तत्वामध्ये तत्मध्ये झालेला आहे. म्हणून मी हाच खऱ्या अर्थाने तत् आहे याचा अंतिम शोध म्हणजेच कोहमला आपले रूप तत्वामध्ये पूर्णार्थाने आणि पूर्ण रूपाने दिसणे. म्हणून साधक म्हणतो ते तू तू ते पुनः पुन्हा उपदेशती आली असे प्रचिती मम ध्यानी. ते मम म्हणणारा हा जो साधक आहे तो स्वतःच रूप उलगडून पाहता पाहता त्याचं रूप पूर्ण विस्तारित म्हणून तत्व विश्वाच्या मुळाशी असलेलं प्रथम आणि अंतिम सत्य जे तत्व त्या प्रथम आणि अंतिम सत्यामध्येच त्याचा मी म्हणून मीचा शोध घेणारा कोहम मी कोण आहे याचा शोध घेणारा साधक त्याच्या असं लक्षात येतं की शोध घेता घेता या साधकाचा अंतिम प्रवास जिथे जाऊन थांबतो ते दुसरं तिसरं काही नसून विश्वाच्या मुळाशी आणि विश्वाच्या अस्तित्वाच्या अखेरीस असलेलं जे तत् द दॅट असं जे तत्व आहे त्याच्यातच प्रत्येक कोहमचा प्रवास संपतो. म्हणजे अहम तत्मध्ये मावळतो असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि तेच उपदेश रूपाने ज्ञानाई तुकाई स्वरूपाई हे तत्वगुरु सांगतात. ते तू तू ते पुनः पुन्हा उपदेशती आली असे प्रचिती मम ध्यानी. तू ते आहेस आणि तू आणि ते एकच आहे असा त्यांचा जो उपदेश आहे त्याची प्रचिती त्याचा प्रत्यक्ष अनुभव साधकाला स्वतःच्या ध्यानामध्ये आला आहे. आणि साधक येते स्वतःला मम ध्यानी माझ्या ध्यानात मी ते आहे याची मला पुनः पुन्हा प्रचिती आली आहे. आणि ते तू तू ते असा जो त्यांचा वरचेवर ज्ञानाई तुकाई स्वरूपाई कृष्णाई यासारख्या संतांचा उपदेश आहे त्या उपदेशाची प्रचिती मला माझ्या ध्यानात आली असे येथे साधक मम ध्यानी या शब्दातून व्यक्त करीत आहे. शोधक शोध साधक साध्य तत्वता एक स्वयंसिद्ध. शोधक शोध घेणारा अंतिमता त्याला जो शोध लागतो साधक अंतिमता त्याला जे साध्य रूपाने मिळतं ते प्रत्यक्षामध्ये तत्वतः म्हणजे वास्तवता एक स्वयंसिद्ध. म्हणजे शोधक आणि शोध आणि साधक आणि साध्य हे व्यवहारात पाहू गेलं किंवा तत्वतः वास्तव अर्थाने पाहू गेलं तर शोधक आणि शोध साधक आणि साध्य हे एकत्वाने स्वयंसिद्ध आहेत. म्हणजे शोधक जेव्हा शोध घेऊ लागतो तेव्हा शोधक आणि त्याला लागलेला शोध साधक आणि त्याला प्राप्त झालेलं साध्य हे वस्तुतः स्वयंसिद्ध विश्वाच्या मुळाशी असणारे स्वयंसिद्ध म्हणजे आपले आपणपणी स्वयंभूपणे सिद्ध होऊ शकणारे तत्वम जे म्हणतात तेच आहे. म्हणून शोधक शोध साधक साध्य तत्वता एक स्वयंसिद्ध. शोधक त्याचा शोध घेतो तो शोध म्हणजेच त्याला लागलेला शोध त्याला व्हायला उलगडा म्हणजेच शोधक स्वतःचाच उलगडा घेता घेता त्याला शोध रूपान जे मिळते
तो शोध म्हणजे शोधकाला स्वतःचा झालेला उलगडा. शोधक जे शोधतो ते त्याला जेव्हा मिळते शोध रूपाने, तेव्हा शोधकाला स्वतःचा उलगडा स्वरूपाचा खुलासा होतो. त्याच पद्धतीने साधक जे साध्य करू पाहतो ते साध्य त्याला प्राप्त झाल्यानंतर साधकाला आपलाच स्वतःचा उलगडा त्या साध्यामध्ये होतो. म्हणून शोधकाचा उलगडा शोधामध्ये आणि साधकाचा उलगडा साध्यामध्ये होतो. अशा अर्थी शोधक आणि शोध, साधक आणि साध्य हे तत्वतः हे वास्तव अर्थाने एकच असून ते स्वतःच स्वतःशी सिद्ध असणारे, स्वयंभूत्वाने स्वतःच स्वतःशी सिद्ध असणारे तत्व म्हणून असतात. स्वयंसिद्धतेची जाणे परमसत्य त्रिकाल स्थलात इथ नित्य सदा. तर असे हे स्वयंसिद्ध शोधक आणि शोध, साधक आणि साध्य, तत् आणि त्वम हे स्वयंसिद्धतेने एकच आहेत. हे स्वयंसिद्ध जे तत्व आहे ते एकदा लक्षात आलं की हे स्वयंसिद्ध तत्व तेची जाणे परमसत्य. परमसत्य म्हणजे जे कधीही अबाधित रूपाने कुठल्याही तऱ्हेची ज्याला बाधा येत नाही आणि पूर्णपणे जसेच्या तसे स्वतःच्या जागी स्वतः जे स्वयंभूपणे सिद्ध होते असे परमसत्य म्हणजे तत्व. आणि हे तत्व त्रिकाल स्थलात इथं नित्य सदा. हे तत्व वर्तमानभूत भविष्य या त्रिकालाच्या पलीकडे आणि स्थलाच्या पलीकडे म्हणजे त्रिकाल स्थलातीत असे हे परमसत्य असते. आणि स्वयंसिद्धतेने तत्वम ते तू, ते आणि तू एकच आहे. शोधक आणि शोध एकच आहे. साधक आणि साध्य एकच आहे. हेच ते स्वयंसिद्ध परमसत्य. हे एकदा लक्षात आल्यानंतर सोहम सिद्ध लाभ झाला अनायासे. सदाशिव सदा सुख तो मी एक. सहा अहम तो मीच आहे. एकदा सिद्ध झाल्यानंतर हा सोहम सिद्ध लाभ म्हणजे स्वयंसिद्ध, स्वतःच आपण स्वतःशी पूर्ण आहोत. आय एम कम्प्लीट ॲज आय एम. मी जसा आहे तसा पूर्ण आहे. याला सहा अहम सिद्ध, सोहम सिद्ध किंवा स्वयंसिद्ध लाभ म्हणतात. तर हे सर्व आपणाला जाणवल्यानंतर सोहम सिद्ध लाभ झाला अनायासे. म्हणजे ह्या तत्वाचं आकलन करून घेता 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 शोधक शोधक शोध, साधक साध्य, ते तू तू ते हे सर्वार्थाने पूर्णपणे सहा अहम सिद्ध ते मीच आहे. हे एकदा सिद्ध आल्यानंतर ते परमसत्य ते राहते. मी जातो आणि सोहम सिद्ध लाभ झाला नाहीसे. आणि सहजासहजी सहा अहम हा सिद्धतेचा तो मी आहे ही स्वयंसिद्ध स्वयंभू जाणीव पूर्णपणे विकसित झाली की मी जातो आणि स्वयंभूपणे तत् उरते. आणि त्या तत्लाच सदाशिव सदा सुख तो मी एको. या तत्लाच सदाशिव सदोदित पवित्र दोषरहित आणि निर्मल ब्रह्म ज्याला म्हणतात तो सदाशिव. असा हा सदाशिव म्हणजे प्रमादरहित परमशुद्ध चैतन्य त्यालाच सदाशिव म्हणतात. आणि प्रमादरहित चैतन्य, विमल चैतन्य ज्याला विमल ब्रह्म ने सर्वत्र भरून उरलेले दोषरहित प्रमादरहित चैतन्य ज्याला विमल ब्रह्म म्हणतात. ते विमल ब्रह्म हे सदाशिव सदोदित पवित्र असते. त्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचे प्रदूषण होत नाही. तर हे सदाशिव ब्रह्म आहे. तेच सदा सुख आहे. तोच सदा सर्वदा कायम टिकणारा अक्षय आनंद आहे. याचा बोध झाल्यानंतर सोहम सिद्ध लाभ झाला अनायासे. सदाशिव सदा सुख तो मी एक. सदोदित पवित्र असणारा, निर्मल असणारा असं हे निर्मल परब्रह्म. आणि हे निर्मल परब्रह्म म्हणजेच सदा सर्वदा अक्षय टिकणारा सुख आनंदाचा ठेवा. हे एकदा कळले की सदाशिव सदा सुख विमल ब्रह्म ज्याला तत् म्हणजे ते म्हणतात ते आणि मी दुसरं तिसरं काही नसून मी मावळला आणि ते उरले. ते सदाशिव सदा सुख विमल ब्रह्म आहे. ज्याच्यामध्ये ब्रह्म सोडून अन्य काही नाही. असे अनन्य सदाशिव सदा सुख ब्रह्म ते मी एकदा सिद्ध झाल्यानंतर
सोहम सिद्ध, त्या तत्वाचा स्वतःच्याच जागी ते तत्व सिद्ध असल्याचा उलगडा आपणाला झाला आणि आपण जसे आहोत तसे आपण परब्रह्म आहोत हे आपणाला कळले. यालाच म्हणायचे अनायासे सहजासहजी लाभ झाला. म्हणून सोहम सिद्ध लाभ झाला अनायासे, सदाशिव सदा सुख तो मी एक. एक ते अनन्य त्यात अन्य ना वसे, तथा स्वरूपी चक्रवर्ती विराट ब्रह्म असे. हे जे एक आहे तेच अनन्य आहे. हे जे एकम एव द्वितीयम नास्ती, असं जे एकमेव किंवा एकमेवा द्वितीय आहे हेच अनन्य आहे. हे जे तत्व आहे, ही जी ब्रह्मचेतना आहे ती एकमेवा द्वितीय आहे आणि ब्रह्मचेतनेमध्ये ब्रह्मचेतना सोडून अन्य काही नाही. म्हणून या ब्रह्मचेतनेलाच एक ते अनन्य त्यात अन्य नासे. ही ब्रह्मचेतना हीच केवळ आणि केवळ आहे. त्याखेरीज ब्रह्मचेतनेमध्ये काहीही नाही. ब्रह्मचेतनेमध्ये जरी वेगवेगळी दृश्य, वेगवेगळे जीव, वेगवेगळे विषय, घटक, पद यांची निर्मिती झालेली दिसली तरी प्रत्यक्षामध्ये घटाच्या आत आहे आणि घटाच्या बाहेर आहे. ते इथून तिथून एकच आहे. म्हणून सर्व घट निर्मिती, सर्व सगुण साकार निर्मिती ही वास्तवात भ्रम आहे. आणि सगुण साकार भ्रम आहे कळल्यानंतर विद इन बॉडी आणि विदाउट बॉडी म्हणजे देह सहित आणि देह विरहित केवळ आणि केवळ ते अनन्य ब्रह्म चैतन्यच आहे हे जेव्हा कळतं तेव्हा एक ते अनन्य त्यात अन्य नावसे. त्या ब्रह्मामध्ये अनन्यत्वाने ब्रह्मच राहतं. त्यात दुसरं तिसरं काही भेसळ असत नाही. ब्रह्म हे प्रदूषण रहित असतं. हे ज्याला कळलं त्याच्या दृष्टीने तथा स्वरूपी चक्रवर्ती विराट ब्रह्म असे हे ज्याला ज्ञान झालं त्याला स्वरूपामध्ये, त्याला आपल्या जाणीव तत्वामध्ये आपण विराट ब्रह्म आहोत याची प्रत्यक्ष अनुभूती येते. ज्याला डायरेक्ट परसेप्शन म्हणतात ते होतं. आणि आपण आपल्या स्वरूपात विराट ब्रह्म आहोत असं हे जे प्रत्यक्ष अनुभूतीचं ज्ञान आहे ते ज्ञानच ज्ञान क्षेत्रात अशा माणसाला चक्रवर्ती म्हणजे ज्ञानाचा चक्रवर्ती म्हणजे ज्ञानाचा सर्वोच्च शिखरावर वस्ती करून असलेला ज्ञानाचा ज्याला आपण म्हणतो चक्रवर्ती सम्राट असं त्याला अनुभूती येते. म्हणून एक ते अनन्य त्यात अन्य नावसे, तथा स्वरूपी चक्रवर्ती विराट ब्रह्म असे. एक तेच अनन्य आहे आणि अनन्य ब्रह्मात दुसरं काहीही प्रदूषित नाही, भेसळ नाही. अशा अर्थी हे जेव्हा ज्ञान साधकाला होते तेव्हा तो साधकच स्वरूपामध्ये ज्ञान पातळीला चक्रवर्ती म्हणजे ज्ञान सम्राट विराट ब्रह्म म्हणून स्वतःच स्वतःशी सुशोभित सुविलसित आपण आहोत हे पाहतो. आणि अखेरचं कडू आहे एक ना अनेक द्वैत ना द्वैत अवघा अद्वय चिद्विलास तत्व ज्ञानेश्वर. म्हणून ते एक नाही अनेक नाही द्वैत नाही अद्वैत नाही अवघा अद्वय अवघा इथे केवळ आणि केवळ अद्वय चिद्विलास आहे. इथे केवळ आणि केवळ एकमेव अशा एकमेव अद्वितीय अशा म्हणजे अद्वय दुसरं नाही, दुसरेपणी शिल्लकच नाही असं एकमेव जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा विलास म्हणजे हे सगुण साकार जग. परंतु चैतन्याचा विलास म्हणजे सगुण साकार जग असलं तरी विलास क्रीडा प्रारूप फॉर्मेशन हे कधी ना कधी डिफॉर्म होतं. म्हणून सगुण साकार हे व्यवहारात जरी दिसलं तरी ते अशाश्वत असतं. म्हणून सगुण साकार हे अशाश्वत आहे हे लक्षात आल्यानंतर अशा सगुण साकाराच्या आत जे आहे आणि सगुण साकाराच्या बाहेर जे आहे ते इथून तिथून एकमेव अद्वितीय चैतन्य आहे. आणि एकमेव अद्वितीय चैतन्याचा चिद्विलास खेळी म्हणून एक माया म्हणून या जगाकडे जो पाहू शकला त्यालाच कळलं केवळ एक आणि एकच चैतन्य आहे आणि त्याचा विलास त्याची क्रीडा म्हणजे हे नटरंगी मायावी जग आहे.
असं ज्याला कळलं तोच खऱ्या अर्थाने चक्रवर्ती, ज्ञानाच्या क्षेत्रातील तोच खऱ्या अर्थाने सम्राट असतो. आणि त्याच सम्राटाला ज्ञानेश्वर, ज्ञानाचा ईश्वर म्हणतात. म्हणजे ज्ञानाने ज्याने संपूर्ण तत्वाचं आकलन करून घेतलं आहे आणि त्या ज्ञानाने जो संपूर्ण विश्वाचं नियमन करतो असा ज्ञानेश्वर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हे संत महंत सारे आहेत. म्हणून एक ना अनेक, द्वैत ना द्वैत, अवघा अद्वय चिद्विलास तत्व ज्ञानेश्वर. म्हणून ज्ञानेश्वर हे सुद्धा तत्व आहे. त्याच्याकडे तुम्ही देह म्हणून पाहू नका. ज्ञानेश्वर तुकाराम स्वरूपानंद कृष्णमूर्ती हे सर्व तत्व आहे. आणि तत्व वेगवेगळ्या देहामध्ये आलं तरी देह खोटे आणि तत्व इथून तिथून एकमेव अद्वितीय चैतन्य आहे. आणि त्या एकाच चैतन्याचा विलास म्हणजे ज्ञानाई तुकाई स्वरूपाई कृष्णाई रमणाई यासारखे सर्व महान संत महंत असतात. परंतु तत्वता हे सर्व संत महंत ज्ञानक्षेत्रातील चक्रवर्ती सम्राट असतात. म्हणजे त्यांनी त्यांच्या या अद्भुत तत्वाच्या ज्ञानाने सर्व जग आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहे. आणि असं जग नियंत्रण ठेवणारे हे संत हेच खऱ्या अर्थाने देव दिव्यत्व आपल्यामध्ये आपल्या अधीन ठेवणारे आहेत. आणि अशा या संतांमुळेच खरं पाहायला गेलं तर अजूनही विश्व पूर्णतः लयास जात नाही. म्हणजे विश्व कितीही लयास जातं वाटलं तरी अशा शुद्ध ज्ञानेश्वर रूपी चक्रवर्ती संत महंत जे खऱ्या अर्थाने त्या पृथ्वीवरचे भगवंत म्हणजे चैतन्याने युक्त असे चक्रवर्ती सम्राट आहेत. अशाच संत महंतांमुळे या सगुण साकार आणि निर्गुण निराकार या दोन्ही पाकळ्यांचं एकत्व म्हणून ज्ञानेश्वर म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार मिळून ज्ञानरूपी ईश्वर असं हे विमल ब्रह्म तयार झालेलं आहे. आणि हे जे विमल ब्रह्म आहे ते विमल ब्रह्म म्हणजेच ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, स्वरूपानंद आहेत, कृष्णमूर्ती आहेत. हे सर्व आपण समजून घ्या. आणि संपूर्णतः हे संत महंत म्हणजे अद्वय चिद्विलास ज्ञानेश्वर आहेत. एक आणि एकमेव चैतन्याचे विलास क्रीडारूपी प्रकार म्हणजे हे सर्व संत म्हणतो. पण प्रत्यक्षात इथे एक नाही, अनेक नाही, द्वैत नाही, अद्वैत नाही, आहे तो इथून तिथून केवळ एकाच चैतन्याचा विलास, एकाच चैतन्याची क्रीडा. म्हणून चैतन्याची क्रीडा समजून घेता घेता माणूस स्वतःच चैतन्य क्रीडा म्हणून स्वतःकडे पाहू लागतो. आणि जेव्हा चैतन्याची क्रीडा माणसाला कळते तेव्हा असा माणूस जो चैतन्याची क्रीडा जाणतो तो त्याच्या जागी चैतन्य क्रीडेचा जाणता ज्ञानेश्वर असतो, तुकाराम असतो, स्वरूपानंद असतो, कृष्णमूर्ती असतो. आणि वस्तुता इथून तिथून ती केवळ आणि केवळ ज्याला आपण म्हणतो सर्वव्याप्त आणि ओथंबून ओतप्रोत वाहणारी ती ब्रह्मचेतनाच असते. त्या ब्रह्मचेतनेचं संपूर्ण दर्शन म्हणजेच खऱ्या अर्थाने तत्वाचं दर्शन, म्हणजेच खऱ्या अर्थाने अस्तित्वाच्या मुळाशी आणि अस्तित्वाच्या अंती जे सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे आदि मध्य अंती त्याचं दर्शन म्हणजे ह्या एकमेव चैतन्याचं सगळीकडे होणारं दर्शन, त्याचा सगळीकडे होणारा साक्षात्कार. म्हणून जेव्हा सज्जनो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी केवळ आणि केवळ चैतन्याचे पुंज दिसतील, शरीर दिसून न दिसल्यासारखं होईल, तेव्हाच तुमचं शरीर आणि त्या शरीराबद्दलची तुमची बुद्धी, तुमचा देह आणि तुमची देहबुद्धी याचं निरसन होईल. ज्याचं स्वतःच्या देहाबद्दल आणि देहबुद्धीचं निरसन झालं त्याला अन्य देह आणि अन्य देहबुद्धी ही सुद्धा दिसत नाही. असं देह आणि देहबुद्धीचं निरसन होताना सगळीकडे जो लखलगाट दिसतो त्यालाच म्हणायचं अद्वय चिद्विलास ज्ञानेश्वर. एकाच आणि एका चैतन्याचा
सर्वत्र क्रीडारूपी खेळरूपी चाललेला हा जो ज्ञानरूप प्रकार आहे ह्याला ज्ञानेश्वर हे ज्ञान ईशन म्हणजे नियंत्रण करणारी वर म्हणजे श्रेष्ठ ज्ञान हाच किंवा ज्ञान हीच नियंत्रण करणारी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे आणि ज्ञानेश्वर शक्ती म्हणजेच एकमेव चैतन्याचा खेळ आणि त्या चैतन्याचा खेळ समजल्यानंतर हा चैतन्याचा खेळ ज्याला समजतो तो स्वतःच अद्वैत विलास ओळखणारा अशा अर्थी ज्ञानेश्वर असतो तुकाराम असतो स्वरूपानंद असतो कृष्णाई असतो आणि सर्व असून खऱ्या अर्थाने तो केवळ असतो मात्र सर्व असून खऱ्या अर्थाने केवळ असतो मात्र म्हणजे तसही संतांचे असोत किंवा तुमचे आमचे असोत देह हे देह आहेत आणि देहाची बुद्धी देहबुद्धी आहे म्हणून तसाही सर्व देह आणि देहबुद्धी नष्ट आल्यानंतर असा माणूस केवळ आणि केवळ सद्घन चिद्घन आनंद घन असं ब्रह्मचेतना म्हणूनच स्वतःकडे आणि अखिल विश्वाकडे पाहू शकतो असा या अद्वैत विलास ज्ञानेश्वर निरूपण रूपी काव्याचा सुस्पष्ट अर्थ आहे. आता एकदा हे काव्य म्हणतो आणि निरूपण संपवतो. तर ऐका. अद्वैत विलास ज्ञानेश्वर ज्ञानाई तुकाई स्वरूपाई कृष्णाई माने तत्व गुरु हेची सारे ते तू ते पुनः पुन्हा उपदेशती आली असे प्रचिती मम ध्यानी शोधक शोध साधक साध्य तत्वता एक स्वयंसिद्ध स्वयंसिद्धतेची जाणे परमसत्य त्रिकाल स्थलातीत नित्य सदा स्वयंसिद्ध लाभ झाला अनायासे सदाशिव सदा सुख तो मी एक ते अनन्य त्यात अन्य ना वसे तथा स्वरूपी चक्रवर्ती विराट ब्रह्म असे. तथा म्हणजे त्या प्रकारे एक हेच अनन्य आहे त्यात अन्य नसतं. त्याच प्रकारे स्वरूपामध्येच ज्ञानाचा चक्रवर्ती म्हणजे विराट ब्रह्मज्ञानाचा ज्ञानवेत्ता वस्ती करून असतो. म्हणून एक ते अनन्य त्यात अन्य ना वसे तथा स्वरूपी चक्रवर्ती विराट ब्रह्म असे. एक ना अनेक द्वैत ना द्वैत अवघा अद्वय चिद्विलास तत्व ज्ञानेश्वर अवघा अद्वय विलास अवघा अद्वय चिद्विलास तत्व ज्ञानेश्वर. तर असं हे अद्वय चिद्विलास ज्ञानेश्वर रूपी तत्वाचं निरूपण करणारं काव्य किंवा हा निरूपण वजा अभंग आपण नीट ध्यानात घ्या आणि ध्यानात घेता येता तुमच्या ध्यानात केवळ आणि केवळ या अद्वैत विलास प्रकाशाचं ज्ञान ओतप्रोत भरून राहू दे आणि स्वाभाविकपणे देह आणि देहबुद्धी इकडे आपलं सहजासहजी अलक्ष्य होऊन केवळ आणि केवळ तत्वाकडे म्हणजे त्या परमश्रेष्ठ ब्रह्मतेजाकडेच आपलं लक्ष राहो आणि सर्वत्र आपणाला त्या ब्रह्मतेजाची झळाळी त्याचंच विलोभनीय परमसत्य असणं जाणवो आणि ही जाण म्हणजेच खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कार. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.